कोल्हापूर शहराचं भूषण असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला काल रात्री भीषण आग लागली होती। सुमारे तासाभरात नाट्यगृहाची निम्म्याच्या वर इमारतही जळून गेली होती। रात्री उशिरापर्यंत आग नियंत्रणात आणण्याचं कामही सुरू होतं। रात्री 9:30च्या सुमारास ही आग लागल्याचं कळतंय। तर खासबाग मैदानाकडून ही आग लागल्याचं सांगितलं जातंय। आग भयानक इतकी होती की अग्निशमन दलालाही आग विझवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागलाय। लाकडाचं सामान, खुर्च्या आणि इलेक्ट्रिक वायरिंग असल्यानं आग आणखी भडकत गेली होती। जुन्या पद्धतीचं नूतनीकरण करण्यात आल्यानं यामध्ये लाकडाच्या सामानाचा मोठा वापर होता आणि बघता बघता केशवराव भोसले नाट्यगृह हे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं। संगीत सूर्य केशवराव भोसले यांचे आज जयंती असल्यानं शासनाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यांच्यावरील चित्र प्रदर्शनही मांडण्यात आलं होतं। या ठिकाणी तेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडलंय। तर सकाळी 9 वाजता त्यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात येणार होतं। मात्र आधीच त्यांची स्मृती असलेलं हे केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलं। तर का हळहळ व्यक्त होतेय केशवराव भोसले नाट्यगृहाबद्दल आपण पाहतोय। कोल्हापुरातील हे नाट्यगृह सुमारे 100 वर्षांचा इतिहास होतं। महाराष्ट्रातील सर्वात जुनं नाट्यगृह होतं। नाट्यगृहाची उभारणी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रेरणेने झाली होती। पूर्वी याची पॅलेस थिएटर म्हणून ओळख होती। नाट्यगृहाच्या बांधकामास 1913ला सुरुवात झाली होती। 2 वर्षात म्हणजेच 1915 साली बांधकाम पूर्ण झालं।